अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन होऊन 138 वर्ष प्रवास पूर्ण केला आहे। यावर्षी काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त 28 डिसेंबर रोजी नागपुरात अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, एआयसीसी सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल, प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, एआयसीसी विशेष निमंत्रित सदस्य प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणितीताई शिंदे आणि एआयसीसी वर्किंग कमिटीचे सर्व सदस्य, राज्यातील सर्व खासदार, आमदार, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत विशाल रॅली आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे। चलो नागपूरच्या नियोजनासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली है हम भी तैयार चलो नागपूर म्हणत सोलापूर शहर पदाधिकारी कार्यकर्त्यांची आज बैठक घेतली। काँग्रेसच्या वतीने आज जे पत्रकार परिषद होत्या त्याकरता माझ्या सहकारी माजी आमदार प्रकाश जुलवर साहेब, माझे दुसरे सहकारी नगरसेवक हातोरे साहेब, आमचे नगरसेवक प्रवीण दादा, सेवादलचे अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, अंबादास गुत्तेगंडा, अशोक अलशेट्टीजी, आजच सकाळी आमदार प्रणितीताई शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली आमची मीटिंग झालेली आहे व प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या म्हणण्यानुसार व आमचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या वतीनं आम्ही सोलापूर शहरातील तमाम काँग्रेस प्रेमींना आवाहन करतो की 28 तारखेला नागपूर या ठिकाणी काँग्रेस पक्षाला 138 वर्ष पूर्ण होतात। त्यानिमित्त नागपूर इथं भव्य रॅलीचं आयोजन केलेलं आहे। हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी सोलापूर शहरातून काँग्रेस प्रेमी शहरातल्या जिल्ह्यातल्या दोन्ही मिळून शहरातनं 5,000 आणि जिल्ह्यातनं 5,000 ते 10,000 लोक नागपूरला सर्व आम्ही जाणार आहे। त्याकरता सोलापूर शहरातून जवळपास 20 ते 25 लक्झरी गाड्या आणि 50 एक 4 व्हीलर गाड्यांची नावं आमच्याकडे आज आलेले आहेत। मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो की या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, आमचे लाडके नेते राहुलजी गांधी, प्रियंका गांधी, सोनिया गांधी, त्याचप्रमाणे सुशीलकुमार शिंदे साहेब व आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण त्या ठिकाणी येणार आहेत। हे सर्व वरिष्ठ नेते 2024ची लोकसभा या अनुषंगाने त्या ठिकाणी नागपूर ही RSSची भूमी जरी असली तरी नागपूर बाबासाहेब आंबेडकर यांची क्षेत्रभूमी आहे, दीक्षाभूमी आहे। त्या दीक्षाभूमीमध्ये 10 लाख काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र येऊन 2024च्या लोकसभेचे त्या ठिकाणी रणसुमारी नारळ प्रचार फोडण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे। त्यामुळं मी आपल्या माध्यमातून सोलापूर शहरातल्या व जिल्ह्यातल्या तमाम काँग्रेसच्या सर्वांना विनंती करतो, चले नागपूर, चलो नागपूर, हम तैयार है, तुम भी तैयार हो, अशा घोषणा देत नागपूरला आपल्याला सगळ्याला पोहोचायचं आहे। मी मायांतर आमचे गुरु सरकारला विनंती करतो की आपण 2 शब्द बोलावं। काँग्रेसची स्थापना होऊन 138 वर्ष होत आहेत। ज्या उद्देशाने काँग्रेसची स्थापना झाली तो उद्देश काँग्रेसने सफल केला। ब्रिटिशांचं 150 वर्षाचं राज्य संपुष्टात आणून लोकशाही प्रस्थापित केली। अशा काँग्रेसला पुन्हा या स्थापना दिवसामध्ये जी जातीयता वाढत आहे, जातीमध्ये जो दरार निर्माण झालेला आहे ते दरार दूर करण्याच्या दृष्टीनं सर्व एकसंघ होऊन या शक्तीविरुद्ध लढण्यासाठी नागपूर इथं जे अधिवेशन बोलवलेलं आहे ते ऐतिहासिक अधिवेशन होईल आणि या अधिवेशनानंतर निश्चितपणे पुन्हा भारतामध्ये एक प्रकारची क्रांती होईल आणि जातीय पुरस्कार करणारे लोकांना, चातुर्वर्ण्याचे छुपा अजेंडा चालू करणाऱ्या लोकांना
त्यांची जागा दाखवण्यासाठी चलो नागपूर हे नारा देऊन आम्ही तिथं हम तयार है हा नारा देऊन आम्ही तिथं चाललोय. निश्चितपणे एक नवीन ऊर्जा कार्यकर्त्यांना येईल आणि पुन्हा एकदा संघर्ष करण्याची जी पाळी आहे ती आम्हाला दिली. रवींद्रनाथ टागोरांनी जे हे नाव काँग्रेसला सुचवलं त्यांचं फलित करण्याचं काम याच्यामध्ये होईल असं मला वाटतं.